नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 16 जुलै 2026. आज चंद्र सायंकाळी 7:52 कर्क राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे. तसेच सायंकाळी 7:52 चंद्र आश्लेषा नक्षत्रामधून मघा नक्षत्रात जात आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. दिवसभर चंद्र तुमच्या 4थ्या भावात आहे. आज दिवसभर तुम्हाला घर आणि आई आणि प्रॉपर्टीचे विचार सतावत राहतील. पण संध्याकाळी 7:52 चंद्र 5व्या भावात जाईल आणि अचानक तुमचा मूड एकदम भारी होईल. मुलांसोबत खेळाल आणि मनोरंजनामध्ये वेळ जाईल. अश्विनी नक्षत्र दिवसभर नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रात्री मात्र थोडा शारीरिक थकवा जाणू शकतो, थोडी काळजी घ्या. भरणी नक्षत्र मित्रांची आणि रात्री साक्षात भाग्याची दुहेरी साथ मिळते. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. कृतिका नक्षत्र संध्याकाळी 7:52 पर्यंत डेंजर झोन आहे, त्यामुळे पैशाचे व्यवहार टाळा. रात्री मित्रांमुळे रिलॅक्स वाटेल. मेष राशीसाठी उपाय आहे. आज आंघोळीच्या पाण्यात थोडेसे लाल चंदन नक्की टाका, रागावर नियंत्रण राहील. वृषभ राशीला दिवसभर 3ऱ्या भावातील चंद्रामुळे खूप पळापळ करावी लागेल. धाडसी निर्णय घ्यावे लागतील. पण संध्याकाळी चंद्र 4थ्या भावात जाईल आणि आता बस, मला फक्त घरी आराम पाहिजे अशी इच्छा तुमची होईल. त्यामुळे आज सायंकाळी आराम करा. कृतिका नक्षत्र संध्याकाळपर्यंत डेंजर झोन आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे महत्वाचे निर्णय घेऊ नका. काळजी घ्या आणि प्रवासामध्ये सावध राहा. रोहिणी नक्षत्र संध्याकाळपर्यंत महत्वाची कामे पूर्ण करा, कारण रात्री धोका आहे, त्यामुळे काळजी घ्या. मृग नक्षत्र दिवसभराची चिडचिड रात्री अचानक 100% यशामध्ये बदलू शकते, त्यामुळे रात्रीची वेळ उत्तम आहे. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज देवघरामध्ये किंवा जवळच्या मंदिरामध्ये एक ताजे पांढरे फूल नक्की अर्पण करावे. घरातील शांतता टिकून राहील. मिथुन राशीसाठी दिवसभर चंद्र 2ऱ्या भावात आहे. आज बँक बॅलन्स आणि जेवणाचे बेत यावर जास्त फोकस राहील. पण संध्याकाळी चंद्र 3ऱ्या भावात प्रवेश करेल आणि अचानक तुमच्या अंगात ऊर्जा येईल. तुम्ही भावंडांसोबत गप्पा मारण्याच्या मूड मध्ये असाल. मृग नक्षत्र सकाळचे फॅमिलीमधील वाद मिटवून रात्री कामे योग्यरित्या मार्गी लागतील. आद्रा नक्षत्र दिवसभर सर्व सुख राहील, पण रात्री मात्र विनाकारण हुज्जत घालू नका, वाद टाळा. पुनर्वसू नक्षत्र सकाळचे खर्चाचे स्पीड ब्रेकर रात्री ईश्वराच्या सुरक्षा कवचामध्ये बदलतील, त्यामुळे सकाळी खर्च होईल, पण संध्याकाळची वेळ उत्तम आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना तोंडात एक हिरवी वेलची नक्की ठेवावी. पैशांची अडचण दूर होईल. कर्क राशीच्या लोकांना संध्याकाळपर्यंत चंद्र तुमच्या राशीत आहे, त्यामुळे एकदम इमोशनल व्हाल आणि स्वतःच्या विचारामध्ये मग्न असाल. संध्याकाळी चंद्र धनभावात जाईल आणि रात्री अचानक प्रॅक्टिकल विचार मनात येते आणि पैशांचा हिशोब करत बसाल. पुनर्वसू नक्षत्र दिवसभर थोडी कटकट होईल, पण रात्री एकदम सेफ झोन सुरू होईल. पुष्य नक्षत्र दिवसभर मिळालेला बोनस रात्री अचानक खर्चात बदलू शकतो, रात्री जपा. आश्लेषा नक्षत्र दिवसभराचा मानसिक ताण रात्री अचानक अनपेक्षित धनामध्ये लॉटरीमध्ये बदलू शकतो, त्यामुळे रात्री धनलाभ आहे. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज दिवसभर तांब्याऐवजी चांदीच्या किंवा काचेच्या पेल्यातून पाणी प्या. मूड स्विंग होणार नाहीत आणि मन शांत राहील. सिंह राशीला दिवसभर 12व्या भावातील घरातून चंद्र फळे देणार आहे, त्यामुळे तुमची अवस्था मला आराम करू द्या, मला झोपू द्या अशी असेल. पण संध्याकाळी चंद्र थेट तुमच्या राशीत येईल आणि तुमची बॅटरी फुल चार्ज होईल आणि तुम्ही एकदम किंग सारखे वागाल. मघा नक्षत्र नशिबाची साथ असली तरी रात्री स्वतःच्या डोक्याला ताप करून घेऊ नका, रात्री काळजी घ्या. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र मित्रांची आणि रात्री भाग्याची VIP साथ आहे. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र संध्याकाळपर्यंत डेंजर झोन आहे, त्यामुळे महत्वाची कामे टाळा. रात्री मात्र रिलॅक्स वाटेल. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज सकाळी सूर्यनारायणाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावे. रात्रीचे निर्णय अचूक ठरतील. कन्या राशीसाठी दिवसभर लाभाचा भाव ऍक्टिव्ह राहील. मित्रांचे कॉल्स आणि नफा आणि गप्पा जोरात चालतील, पण संध्याकाळी चंद्र खर्चाच्या भावात जाईल, त्यामुळे रात्री ऑनलाईन शॉपिंग करणे किंवा विनाकारण पैसे उडवणे टाळा. पैशाची काळजी घ्या. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र संध्याकाळपर्यंत मित्रांसोबत पैशाचे व्यवहार टाळा. काळजी घ्या. रात्री मदत मिळेल, परंतु दिवस उत्तम नाही. हस्त नक्षत्र संध्याकाळच्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, नंतर सिस्टीम क्रॅश होऊ शकते, त्यामुळे रात्री धोका आहे. चित्रा नक्षत्र
सकाळचे गैरसमज रात्री पूर्णपणे दूर होऊन यश मिळेल. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या डाव्या पायाच्या घोट्याला किंवा खिशात एक काळा धागा नक्की ठेवा. रात्रीचा अनावश्यक खर्च टळेल. तूळ राशीला दिवसभर 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये पळापळ करावी लागेल. संध्याकाळनंतर चंद्र 11व्या भावात जाईल. रात्री तुम्ही ऑफिसचे टेन्शन विसरून मित्रांसोबत एखाद्या छानशा पार्टीला किंवा गप्पांमध्ये मग्न असाल. चित्रा नक्षत्र, ऑफिसमधील इगोचे प्रॉब्लेम रात्री यशामध्ये बदलू शकते, त्यामुळे सकाळी शांत राहा. स्वाती नक्षत्र, दिवसभर नोकरी सुरक्षित राहील, पण रात्री मित्रांशी वाद टाळा. सायंकाळची वेळ चांगली नाही. विशाखा नक्षत्र, सकाळचे कामातील अडथळे रात्री सुरक्षा कवचामध्ये बदलू शकतात, परंतु सकाळी कोणती काम करताना काळजीपूर्वक करावे. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज कामाला जाताना आणि संध्याकाळी बाहेर पडताना कपड्यांवर थोडेसे नैसर्गिक अत्तर नक्की शिंपडावे. आकर्षक वाटेल आणि दिवस चांगला जाईल. वृश्चिक राशीला संध्याकाळपर्यंत 9व्या भावातील चंद्रामुळे रिलॅक्स वाटेल. प्रवासाचा बेत ठरेल, पण संध्याकाळनंतर चंद्र कर्मभावात जाईल, म्हणजे रात्री जेवताना अचानक तुम्हाला उद्याच्या पेंडिंग कामाचे आणि बॉसचे टेन्शन सुरू होईल, त्यामुळे कामाकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. विशाखा नक्षत्र, प्रवासात होणारा खर्च रात्री नोकरीच्या सुखामध्ये बदलतो आहे, त्यामुळे संध्याकाळची वेळ चांगली आहे. अनुराधा नक्षत्र, दिवसभराचा आनंद रात्री अचानक एखाद्या कटकटीत बदलू शकतो, त्यामुळे रात्री काळजी घ्या. ज्येष्ठा नक्षत्र, दिवसभराचा मानसिक किंवा प्रवासाचा थकवा रात्री अनपेक्षित फायद्यामध्ये बदलू शकतो. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज उजव्या हाताच्या मनगटावर एक साधा लाल धागा नक्की बांधा. नोकरीतील विघ्ने दूर होतील. धनु राशीला दिवसभर 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल. कुणाशीही हुज्जत घालू नका आणि वाद करू नका. संध्याकाळ नंतर चंद्र भाग्यभावात जाईल आणि अचानक सुटकेचा निश्वास टाकाल. मूळ नक्षत्र, नशिबाची साथ मिळेल, पण रात्री थकल्यासारखे वाटू शकते. पूर्वाषाढा नक्षत्र, मित्रांची आणि साक्षात ईश्वराची दुहेरी साथ पाठीशी आहे. उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी धोका आहे, वाहन जपून चालवा. रात्री टेन्शन दूर होईल. धनु राशीसाठी उपाय आहे, आज एका छोट्या कागदात पिवळी मोहरी गुंडाळून पाकिटात ठेवा. 8व्या चंद्राचा त्रास होणार नाही. मकर राशीसाठी दिवसभर 7व्या भावातील चंद्रामुळे जोडीदारासोबत मजेत वेळ जाईल. पब्लिक डिलिंग छान होईल. संध्याकाळी चंद्र 8व्या भावात जाईल आणि रात्री विनाकारण जोडीदाराशी जुने विषयावरती वाद घालू नका किंवा बाहेरचे खाणे टाळा, तब्येत बिघडू शकते. रात्री काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र, भागीदारीमध्ये स्वाक्षरी टाळा. आज थोडी काळजी घ्या, रात्री मित्रांची मदत होईल. श्रवण नक्षत्र, संध्याकाळच्या आज सर्व महत्वाची कामे पूर्ण करावी. करार संपून टाकावे, कारण संध्याकाळची वेळ उत्तम नाही. धनिष्ठा नक्षत्र, सकाळचे जोडीदारासोबतचे गैरसमज रात्री मिटू शकतात, त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. मकर राशीसाठी उपाय आहे, आज रात्री झोपण्यापूर्वी घराच्या हॉलमध्ये एका वाटीत कापूर आणि 2 लवंगा नक्की जाळा. नकारात्मकता संपेल. कुंभ राशीला दिवसभर 6व्या भावातील चंद्रामुळे पळापळ करावी लागेल. विरोधकांचा तुम्ही धुवा उडवाल, पण संध्याकाळी चंद्र 7व्या भावात जाईल आणि रात्रीची वेळ जोडीदारासोबत एकदम रोमॅन्टिक जाईल आणि दिवसाचा सगळा थकवा गळून जाईल. धनिष्ठा नक्षत्र, सहकाऱ्यांशी वाद होतील, पण रात्री जोडीदारासोबत 100% यश मिळेल. शततारका नक्षत्र, नोकरी सुरक्षित राहील, पण रात्री विनाकारण वाद होऊ शकतो, त्यामुळे रात्रीची काळजी घ्या. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळची कटकट आणि खर्च रात्री पूर्णपणे सुरक्षित राहील, त्यामुळे सायंकाळची वेळ किंवा रात्रीची वेळ उत्तम आहे. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या लॅपटॉप जवळ किंवा खिशात तुरटीचा एक छोटा खडा नक्की ठेवा. शत्रू शांत राहतील. मीन राशीसाठी दिवसभर 5व्या भावातील चंद्रामुळे डोक्यात भन्नाट आयडियाज येतील. शेअर मार्केटमध्ये लक्ष राहील, पण संध्याकाळी चंद्र 6व्या भावात जाईल आणि रात्री अचानक तुम्हाला उद्याच्या पेंडिंग कामाचे आणि कर्जाचे ओझे वाटायला लागेल. शिवाय रात्री शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका, काळजी घ्या. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळचा आर्थिक खर्च रात्री सुरक्षिततेत बदलतो आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, दिवसभराचा फायदा किंवा बोनस रात्री आरोग्यावरील खर्चावरती बदलू शकतो, त्यामुळे रात्री तब्येतीची काळजी घ्या. रेवती नक्षत्र, सकाळचा मानसिक थकवा रात्री अचानक एखाद्या चांगल्या बातमीने दूर होईल, त्यामुळे रात्रीची वेळ उत्तम आहे. मीन राशीसाठी उपाय आहे, आज घराबाहेर पडताना मुंग्यांना किंवा कीटकांना थोडेसे साखरेचे दाणे नक्की टाका. रात्रीचे टेन्शन राहणार नाही आणि दिवस उत्तम जाईल. तर मित्रांनो, हा होता 16 जुलैचा आश्लेषा ते मघा नक्षत्राच्या गंडांत योगाचा आणि संध्याकाळच्या कर्क मधून सिंह राशीत जाणाऱ्या चंद्राचा अचूक लेखाजोखा.
संध्याकाळनंतर तुमच्या मूडमध्ये कसा राजेशाही बदल झाला हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.